सांगण्यास आनंद होत आहे, माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आज आपलं ऑब्झर्वेशन करताना सांगितलं की लॉ हा प्रिवेल होईल, कायदा अंमलात राहील, कायद्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही चालू शकत नाही। हे आज आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलेलं आहे आणि त्याच्यामुळं जे वारंवार विनंती होत होती की आम्ही संख्या कमी करतो, लोकांना पाठवतो, पण आम्ही तिथं स्टेजवर बसून उपवास करतो आणि आम्हाला पुढे तशा प्रकारची मुभा असावी। परंतु न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्हाला परवानगी नाही त्या प्रकारे तुम्हाला तिथं बसण्याचा आणि राहण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्याच्यामुळे आज एक गोष्ट नक्की झालेली आहे, माननीय न्यायालयाने संविधानाच्या आर्टिकल 226 चा देखील सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। माननीय न्यायालयाने सकाळच्या सत्रामध्ये 3 वाजेपर्यंत ही अपेक्षा व्यक्त केली होती की लवकरात लवकर जर तुम्हाला परवानगी नसेल तर लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं व्हावं, ही भावना सुद्धा आणि तशा प्रकारचं न्यायालयीन बाब सुद्धा न्यायालयाने सांगितलेली होती मागील आदेशाच्या आधारे। परंतु आज असं सांगण्यात आलं जरंगेंच्या वकिलांच्या वतीनं की राधाकृष्ण विखे पाटील त्यांना भेटणार आहेत आणि त्या अर्थानं उद्यापर्यंत ऍडजस्ट करावं जरंगेच्या वतीनं विनंती करण्यात आली। परंतु सरकारच्या वतीने देखील स्पष्ट करण्यात आलं की कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही, कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही, कोणत्याही प्रकारची परवानगीच नाही। हे डंके की चोट पे मला सांगायचंय। त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय की परवानगी देण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवत नाही भविष्यात सुद्धा। त्याचं कारण असं आहे की हंगर स्ट्राईक म्हणजेच आमरण उपोषण करण्याबाबत नवीन जे रूल्स आहेत 2025 चे, त्याच्यामध्ये कायद्यातच अंतर्भूत नसल्यामुळे जरंगेला आमरण उपोषण म्हणून तिथे बसणं हे सुद्धा कायद्याशी संमत नसल्यामुळे उद्यापर्यंत म्हणजे न्यायालयाने कोणत्याही प्रकारे उद्यापर्यंत राहा तिथं असं म्हटलेलं नाही। न्यायालयाने पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं, पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं, पूर्वीच्या आदेशाचंच पालन व्हावं असं स्पष्ट सांगितलंय। त्यामुळं जरंगे आणि जे कोणी बेकायदेशीर लोक तिथे बसलेले आहेत त्यांनी तातडीने, मला अशी अपेक्षा आहे की उद्याच्या सुनावणीच्या आधी ते रिकामं करतील। सर पण हे सरकार या आंदोलनाला बळी पडतंय का? सरकार आंदोलनाला बळी पडतंय का? ज्या पद्धतीने सरकारचे लोकप्रतिनिधी या आंदोलनाला भेट द्यायला जातात, सकारात्मक पद्धतीने या आंदोलनाकडे बघतात, सरकार बळी पडतंय का आंदोलनाला? मुद्दा असा आहे, अगोदर कोणत्याही आंदोलनाला परवानगीची आवश्यकता असते आणि ते कायदेशीर परवानगीची आवश्यकता असते। जरंगे हे काही लाडके नाहीत ज्याच्यामुळे जरंगेला बेकायदा तिथं बसता येईल। जरंग्याला जर कायदेशीर परवानगी नसेल तर जरंग्याला तिथं कसं काय बसता येईल? कारण परवानगी नाही, कायद्यामध्ये आमरण उपोषणाची तरतूद नाही। न्यायालयाने 3 वाजेपर्यंत रिकामा करावा अशी भावना होती। यापूर्वीचे 2 निकाल जे आहेत, जे आम्ही सहानीच्या म्हणजे निकालाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या जे आहे तिथे लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या आंदोलनाची अपेक्षा, हे सगळं लक्षात घेता जरंगेला उद्याच्या तारखेपर्यंत जे आहे कायदेशीर कारणानं तिथून रिकामा करावं लागेल आझाद मैदान, आझाद करावं लागेल आझाद मैदान, आझाद करावं लागेल आझाद मैदान, आझाद करावं लागेल आझाद मैदान, कारण जरंगे तिथं बेकायदेशीर बसलेला आहे। परिस्थिती निवडली आहे का असं राज्य सरकारने म्हटलंय का? गर्दी कमी झाली, गाड्या कमी झाल्या, मुद्दा राज्य सरकारने स्पष्ट केला, बेकायदेशीरपणे ते बसलेत। कारण राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट सांगण्यात आलं त्यांच्या परवानग्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज जे आहे निकाली काढण्यात आला, परवानगी नाकारण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे जरंगेच्या साठी कोणतेही कायदेशीर दृष्ट्या आज तारखेला जरंगे तिथे कायदेशीर आहेत असं होत नाही। जरंगे इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान आहेत, इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान, इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान आहेत। हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करा अशी मागणी जरंगे कोर्टामध्ये का आली नाही? मुद्दा असा आहे की ज्यावेळेस न्यायालयाने फटकारलं नाही, हे फटकारलं अल्टिमेटम गोळ्या घालू हे जे आहेत ना
अतिरेकी शब्द मी वापरणार नाही, समर्थन करणार नाही. जे सरकारला मान्य न्यायालयाने प्रश्न विचारला की 25 तारखेच्या आदेशानंतर तुम्ही उशिरा का आलात, त्यावर महाअभियोक्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गणपतीचे दिवस आहेत, जनभावनामध्ये एकमेकांमध्ये कोणता म्हणजे क्लॅश निर्माण होऊ नये आणि म्हणून हे लोक जातील आणि आदेशाचं न्यायालयाचं पालन होईल. हे पाहत असताना न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशाला आज सकाळी न्यायालयाचे जे तोंडी भावना व्यक्त केल्या न्यायालयाने, या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात. त्याच्यामुळे सरकार आपली भूमिका आज ज्या प्रकारे सरकारने स्पष्ट केलेली आहे, सरकारने केलेल्या कायद्याच्या आधारे स्पष्ट केलेली आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत, राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत आम्हाला उद्यापर्यंत तरी राहू द्या असं ते म्हणत होते. याचा अर्थ न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही. न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही. न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही. न्यायालयाने स्पष्टपणे पूर्वीचे आदेश आणि परवानगीच्या बाबतीमध्ये नाकारलेल्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत. त्याच्यामुळं जे काही वास्तव्य आहे ते बेकायदेशीर वास्तव्य जरंगेचं आहे. आरक्षण देण्याऐवजी आता हैदराबाद गॅझेट लागू करा अशी मागणी आता राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती समोर जरंगे पाटील करतात. ही योग्य मागणी आहे का काय? ते जी काही राज्य सरकारची काय उपसमिती आहे त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहेत. मला राधाकृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमिटीला सांगायचंय, अरे बाबांनो, अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट, तर वाचून घ्या. अशा प्रकारे एखाद्या गॅझेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठं आहे का? तो जरंग्या बोलतो, तुम्ही म्हणायला लागता हो रे हो, हो रे हो, हो रे हो. असं नाही रे बाबांनो. गॅझेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही. एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही. मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे, जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे. जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझेटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते? आणि गॅझेटरचा अर्थ काय? गॅझेटमध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे? तुम्हाला सांगतो, ज्या गॅझेटरचा उल्लेख करतात त्या गॅझेटरच्या आधारे मी तुम्हाला डंके की चोट पे कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी, संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो, त्या गॅझेटरच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही. माझे मराठा भाऊ, मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूं, वो मराठा भाइयों के साथ जो राजनीति की जा रही है विपक्ष की तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली, चुकीच्या मार्गाने नेला चाललाय. माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही. सातारा नेऊन गॅजेट जी आहे ती लागू करू, 15 दिवसात अंमलबजावणी करू असं शिवेंद्रराजे भोसले म्हणतात. शिवेंद्र, काय नाव आहे त्यांचं? शिवेंद्र भोसलेजी, तुम्हाला मला सांगायचं आहे, अहो लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅझेट आणि गॅझेटियर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 309 मध्ये लागूच झालेलं असतंय. त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅझेटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय? आणि त्या गॅझेटरच्या आधारे शिवेंद्र भोसलेजी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण 8 दिवसाचं पूर्ण करून घ्यावं. ज्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याच्या व्हॅलिडिटी द्यायच्या अडकलेल्या आहेत आणि त्या तात्काळ व्हॅलिडिटी द्या अशा पद्धतीची मागणी करतायत आणि विखे पाटील त्यांना समर्थन देतात. अहो तुपे, तुम्हाला मी सांगतो, विखे पाटलांचं नाव घेऊन मला काहीतरी प्रश्न विचारू नका. तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे, त्या नोंदींच्या आधारे आरक्षण देता येत नाही. त्या नोंदींच्या केवळ नोंदीच्या आधारे ते कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या मागास ठरवता येत नाही. आणि कोणते कुणबी मागास आहेत माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? खेडुले कुणबी मागास आहेत जे कोकणात, याच्यामध्ये विदर्भामध्ये, दुसरे कोणते? तिरळे कुणबी मागास आहेत ते विदर्भात आहेत. त्याचं कारण मागासले पण त्यालाच म्हणतात ज्याच्यासोबत सोशल हँडिकॅप म्हणजे सामाजिक अपंगत्व असतंय. सामाजिक अपंगत्व माझ्या मराठा भावांसोबत नाहीये.
माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये, माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये. त्यामुळे माझ्या मराठा भावांना जबरदस्ती सामाजिक अपंग म्हणण्याच्या प्रयत्नात पडू नये, कुणी पडू नये आणि माझे मराठा भाऊ मागास ठरत नाही. गॅजेटसाठी जर आरक्षण गॅजेट हा जर आधार नसेल तर मग त्याच्यासाठी शिंदे समिती नेमलीच कशाला ते अभ्यासासाठी मुळामध्ये माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे मला माहित नाही काय अभ्यास करते, परंतु मला एवढं माहित आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे ही जजमेंट माहित आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये आजोबाला प्रमाणपत्र मिळालं म्हणून नातीला मिळू शकत नाही. प्रत्येकाला अफिनिटी आणि विजिलन्स टेस्ट पूर्ण करावी लागते. त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या समितीच्या आधारे कोणत्याच प्रकारे माझे मराठा भाऊ कुणबी ठरू शकत नाहीत. कारण एकदा नाही तीन वेळेस सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं मराठा आणि कुणबी वेगळे. अहो विखे पाटील, अहो ऐका नाही, मी ते शब्द वापरणार ते जरंगेच्या तोंडी टाका. मी अहो विखे पाटील तुम्ही असं काही का चुकीचं सांगता. आम्ही विरोधक आहोत, आम्ही देता येत नाही म्हणतो, कुणबी मराठा एक नाहीत म्हणतो. गॅझेटरच्या आधारे मागास ठरवण्याची प्रक्रिया तुम्हाला करता येणार नाही आणि विखे पाटील काय म्हणतायत ते त्यांच्या ज्ञानाचा भाग आहे. 1 महिन्यात GR काढतो म्हणतात. कशाचा GRच्या आधारे आरक्षण? राज्यपालांची सही घेतो म्हणतात गॅजेटवर. मी तुम्हाला विखे पाटील काय म्हणतायत, मला त्यांच्या विचाराची क्यू येते, मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते, विखे पाटलांचं बोलणं मी GR काढतो. GR असत नसतंय, आरक्षण देण्यासाठी कायदा असतंय, त्याला ऍक्ट म्हणतात. विखे पाटील, मला असं वाटतंय विखे पाटलानं, कमल किशोर कदमनं, DY पाटीलनं, पतंगराव कदमनं यांनी माझ्या मराठा भावांना त्यांच्या जवळ असलेल्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आधी शिकायची मुभा आणि नोकऱ्यांची संधी द्यावी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी पुढे यावं. हे विखे पाटलांचं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांसोबत विखे पाटलांची चर्चा झाली आणि त्यानंतर हा सगळा गॅजेट अंमलबजावणीचा निर्णय येतोय. गॅजेट ही अंमलबजावणी असती पत्रकार साहेब. गॅजेट ज्या दिवशी पब्लिश होत आहे त्या दिवशी ते अंमलबजावणीत येते भारतीय संविधानाच्या आर्टिकल 309 नुसार. आणि राहिला प्रश्न जे आहे मागासलेपणाचा आणि सर्टिफिकेट देण्याचा, दोन्ही गोष्टी विखे पाटलाच्या म्हणण्यानुसार होऊ शकत नाहीत. कारण लक्षात ठेवा, सामाजिक मागासलेपण जे असतंय ते माझ्या लोहार भावांसोबत आहे, सुतार भावांसोबत आहे, वंजारी भावांसोबत आहे, बंजारा भावांसोबत आहे. माझ्या जे कोणी कष्टाळू, जे कोणी सामाजिक अपंगत्वासोबत कष्ट करतात, ज्यांचे घाम गळतात त्यांच्या सोबत आहे. त्याच्यामुळे विखे पाटलाच्या म्हणण्यानुसार काही होऊ शकत सर, आता तुम्ही म्हणाला की मराठा बांधवांचं प्रेम आहे. नाही, सरकार फसवत नाही. उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांची ख्याती आहे, त्यांचं राजकारण करण्याची पद्धती आहे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये अदर दॅन मराठा मुख्यमंत्री असतो त्यावेळेस एक नरेटिव्ह तयार करतात. जसं लोकसभेला संविधान खतरे में म्हणलं होतं, त्याच प्रकारचा नरेटिव्ह तयार करून आज हे दाखवायचा प्रयत्न करतात की मराठ्यांच्या विरुद्ध सरकार आहे. त्यांची कळीचा मुद्दा जो आहे या विपक्षच्या लोकांचा तो आहे की ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री आहेत. हा कळीचा मुद्दा आहे. परंतु मुख्यमंत्री सदावर्ते सर, हिंदी में क्या हुआ? आज के आदेश में क्या सर, विखे पाटिल हैदराबाद गैजेट लागू करने के संबंध में बात कर रहे हैं विखे पाटिल से. इस पूरे वाक्य को क्या समझेंगे? देखिए, हम ये कहना चाहते हैं, आज जिस तरह से माननीय उच्च न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति जी ने अपनी सुनवाई में जो आदेश पारित किए हैं, इसका सीधा अर्थ ये है कि कानून की और संविधान की हकों की, जो आम नागरिक है बंबई के, उनके हकों का रक्षण हो. उन्होंने अपनी तौर के ऊपर ये भी बताया कि जिस तरह से बंबई को तकलीफ हुआ, ये सारी बात जो है बहुत ही गंभीरता से लेने की जरूरत है.
उस पर राज्य सरकार को हलफनामा दायर करने को कहा। राज्य सरकार ने हलफनामा दायर किया है। राज्य सरकार ने कहा है कि वो किन किन तरह से अपने कोशिशें लगाए थे कि बंबई का लाइफलाइन डिस्टर्ब न हो। उसके आगे माननीय उच्च न्यायालय ने ये बात को गंभीरता से कहा है कि जबकि कोई कानूनन आपके पास परवानगी नहीं है मिस्टर जरंगे के पास, तो वहां वो रह नहीं सकते हैं। राजनीति से कोर्टों को और डिस्कशन से कोर्टों को लेना देना नहीं है, ये भी स्पष्ट हुआ है। इस मद्देनजर यही कहना पड़ेगा कि जब कानूनन अनशन जो जिसे हंगर स्ट्राइक करते हैं वो कर ही नहीं सकते, ये बात भी कानून में लिखित है। ये सारी चीजें देखते हुए मुझे न्यायालय ने जो गंभीरता से बात रखी है, जो आदेश पारित किया है, पहले 2 आदेश जो न्यायालय ने कहे थे मराठाओं के आंदोलन के बारे में, ये बात को बड़े सूचक लिया है। न्यायालय ने जरंगे से ये भी सवाल किया है, जब मराठा आरक्षण की केस उच्च न्यायालय में है तो उच्च न्यायालय में केस रहते हुए तुम आंदोलन कैसे हो सकता है, ये भी कहा है। और न्यायालय ने कल तक की इजाजत बैठने की नहीं दी, खाली सुनवाई की इजाजत है। न्यायालय ने स्पष्ट किया है कि अगर से परमिशन नहीं है तो जरंगे को आज ही जाना चाहिए। कोर्ट के आदेश का मतलब समझना चाहिए। लेकिन अदालत मैं ये कहूंगा कि राष्ट्रवादी कांग्रेस के आला नेता, बुजुर्ग नेता शरद पवार जी की राजनीति, उद्धव की राजनीति जिस तरह से महाराष्ट्र को डिस्टर्ब कर रही थी, अभी इस न्यायालय के डिसीजन के बाद शायद उनके दिमाग में के जो गलत बातें हैं वो सुधर जाएंगी, ठीक हो जाएंगी। अरे भाई क्या कहते हैं, इनका नाम क्या है, राधा कृष्ण इथे पाटिल जी। अरे भैया हम ये कहना चाहते हैं कि भारत के संविधान की धारा 309 के तहत जो गैजेटर लागू हुआ, लेकिन गैजेटर का मतलब ये नहीं है विखे बाबू, ओ विखे बाबू, ये नहीं होता है कि गैजेटर हैदर निजाम कौन था, वो उसके आधारी के ऊपर एक समूह को दूसरे समूह में नहीं ले जा सकते। अगर तुम एक समूह से दूसरे समूह में ले जाओगे तो भारत का संविधान जो कहता है उसके बारे में तुम उस संविधान के जो दायरे है, दायरे से दूर जाना चाहते हो क्या? तुम मंत्री हो, तुम किसी भी हालत में मराठा भाइयों को मेरे कुनबी डिक्लेयर नहीं कर सकते। वो क्या बोले हैं ये तो पता नहीं है, लेकिन जीआर के आधार पे बैकवर्ड डिक्लेयर करना कानून में नहीं है। उसके लिए कानून जिसे हम कहते हैं एक्ट बोलते हैं उसे बनाना पड़ता है, और एक्ट बना चुकी है महाराष्ट्र की सरकार, जिसे चैलेंज जो है बंबई हाईकोर्ट में किया गया है। विरोध केला होता सुरुवातीला, त्याच्यानंतर एकंदरीत हा विजय झाला असा आहे। मराठी आहे, साहेब एक मराठी आहे, मला तर एक विजय म्हणायचा का? तुम्ही कारण विरोध केला होता। अरे भाई संविधान का विजय होता है, अरे विजय हा भारताच्या संविधानाचा नेहमीच म्हणायचा असतो, जय जयकार भारतीय संविधानाचा करायचा असतो, प्रभू श्रीरामांचा करायचा असतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा करायचा असतो, पंडित नथुरामजी गोडसेंचा जय जयकार करायचा असतो। आणि जेव्हा हे विचार आपल्या डोक्यात असतात तेव्हा इरादे नेक हो तो सपने साकार होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं।